पहिल्यांदा धाकटी सुई संघ बॅटिंग वाटेल त्यांच्या अगदी आपण बघू शकता. नवाखाड्याने पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग चूज केले. 4 ओव्हरची लढत आहे, लक्षात घ्या. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये सूरज खरत ज्यानं उत्तम फलंदाजी मागील मॅच मध्ये केली आणि प्रतीक खरत हे 2 सलामीवीर आलेत आणि त्याच्यानंतर अगदी प्रीत म्हात्रे हा बॉलिंग ट्रॅकवर अगदी बघू शकता. यानंतरचे सर्व सामने 3 ओव्हरचे होणार आहेत, त्याची दखल तुम्ही घ्या. आणि चला उपसरपंच साहेब बोलले तर बोलले, बोल तर बोला. प्रीत सज्ज झाले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. चांगला गेम. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. पहिल्याच बॉलवर तुटून पडला होता बॉल. चला डीप मध्ये कव्हर्सला चांगलं क्षेत्ररक्षण झाले तिथे आणि एकाच ऍक्शन मध्ये थ्रो झालाय. तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हे चांगलं क्रिकेट सुरू असताना मैदानामध्ये पहिल्या बॉलवर प्रीत म्हात्रे जिथे बघितलं आपण स्ट्राईक एंड कडे सूरजला 2 रन या चेंडूगणित अगदी आलेत. थंडीचं प्रमाण थोडं जास्त आहे, अगदी बघू शकता. बॅटच्या रडार मध्ये जसा स्लॉट मध्ये आला बॉल चालला डीप मध्ये प्लॉट मध्ये. आणि 1 मिनिट आमचे आयोजक सोमनाथ त्या ठिकाणी होते आणि सोमनाथ भाई 500 रुपयाचा मानकरी ठरले. ऍडव्होकेट दीपक शेठ घरात आयवा कॅश साठी 500 रुपये. नाही त्याने दीपक शेठनी सांगितलं की 500 द्यायचे, बोलत द्यायचे. 1000 देणार आम्ही. पुढे एकदा सरसावले. काय डान्सिंग डाऊन द विकेट होत आहेत, काय स्टेप आउट आहेत, काय पायांची मोमेंट आहे. आणखीन एक चौकार. एक प्रीत म्हात्रे म्हटलं एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट केले जाते. प्रीतची हीच मानसिकता आहे. अगदी बघू शकता की मगाशी अमित नाईक सारखा एक दर्जेदार खेळाडू ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, अनेक रेकॉर्ड्सच्या खेळाचे नाव आहेत आणि त्याला त्यांनी शांत ठेवलं होतं. आणि या मॅच मध्ये सूरजनं अगदी हा घातक फलंदाजीचा त्याचा रवैया हा दाखवलाय मैदानामध्ये. टॅप केल्या बॉलला फिल्डर आहेत, जोपर्यंत बॉल कलेक्ट करून थ्रो करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये तालमेल चांगलं बघायला मिळालं. सिंगल मिळेल या बॉलवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक धावा जमवण्याच्या उद्देशानं केली जाणारी ही आक्रमक खेळी सद्यस्थितीमध्ये 1 धावाच्या मदतीने संघ पोहोचलाय सध्या 13 वर. बघा आता आयवा कॅच वाल्यांसाठी सुवर्ण संधी. ऍडव्होकेट दीपक घरत यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. ऍडव्होकेट दीपकजी घरत यांच्याकडून आयवा कॅच साठी आता 500 नाही तर 1000 दिले जातील. ही प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे, त्यामुळे पैसा वसूल होईल. तयार राहा, फक्त मॅच बघू नका. त्यासोबत आयवा कॅशला तयारी तुम्ही राहा. व्हाईट बॉल आलाय, त्यासोबत संघ पोहोचलाय 14 वर आतापर्यंत. षटकार हॅट्रिक साठी ऍडव्होकेट दीपकजी घरत यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. परंतु फुल टॉस बॉल होता, पंचाने रेफर केले. आता थर्ड अंपायर कडे अंपायर्स रिव्ह्यू. हॅलो चला आपण सन्मानित करूया प्रशांतजी घरत धाकटी जुई माऊली हॉर्सचे मालक आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करतील आमचे सुमित शेठ पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. प्रशांत घरत यांचं आगमन झालंय. माऊली हॉर्सचे ते मालक आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. आपलं देखील मनपूर्वक आभार. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. रनफॉल कव्हर धावा आहेत त्या टोटल 15 धावा आतापर्यंत बघायला मिळतात. प्रीत म्हात्रे ज्यानं आता कमबॅक केलाय. जरूर दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर आक्रमण झालं, परंतु त्याच्यानंतर त्याने बराच बदलाव आपल्या लेंथ लाईन आणि गतीमध्ये केलाय. पुन्हा एकदा गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. बॉल सारा डीप मध्ये. कव्हरचा खेळाडू पोहोचतायत वन्स अगेन. आज ही रेस चालूच राहिली. तिथे खेळाडू खेळत राहिले, स्ट्रोक सिलेक्शन करत राहिले, तिथे रन सिंगल डबल येत राहिले. आतापर्यंत 3 फटके तिकडे आपण बघितले आणि इथे पहिलं षटक संपले. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर
आणि यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. मैदानात धाकटी जुई संघाची धावसंख्या झालेली आहे ते टोटल 17 धावा बिनबाद. मते नाहीये, लक्षात घ्या. अठ्ठेचाळीस तास होतील. कांचनचे पालकर जागे आहेत. प्रचंड मेहनत आहे त्यांच्या मागे. रन फलकावर धावा आहेत 17. सूरजनं चांगली सुरुवात करून दिली. मागील मॅच मध्ये देखील सूरज खूप चांगला बरसला होता, आपण बघितलं होतं. पॉवर प्लेचे आता बंधनं समाप्त झालेत. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये काही सजावटी. एक खेळाडू स्क्वेअर लीगला थोडासा फाईन खेळ लाईनच्या आसपास. अगदी एक खेळाडू तुम्हाला डीप मध्ये बघायला मिळेल. फुटिंगची विहार रचना सध्या सेट केली गेलेली आहे. खेळाडू तयार झाले. बॉलर थोडस सॉफ्ट डिसमिसल, हलक्यात पुश करायचं होतं. कट साठी गेले, सिंगलच्या शोधामध्ये होते आणि हा खेळाडू इथे झेल बाद होते. गुड स्टार्ट या ओव्हर मध्ये. शिवमला मिळते पहिल्या बॉलवर विकेट. पहिल्याच बॉलवर शिवम मोकलला मिळते विकेट. प्रतीक घरत मानसिकता हीच होती की सिंगल करायची, सूरजला स्ट्रायकर इनकडे आणायचं, कारण त्याच्या बॅट मध्ये रन बनतायत. परंतु कधी कधी बऱ्याचदा क्रिकेट मध्ये आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाही. आणि आता मैदानात दाखल झाले दीपेश खरत, कॅप्टन. संघाची धावसंख्या आहे 17. शिवम मोकल पॉवर प्लेची बंधनं समाप्त झालेली आहेत. विकेट येताना आपण बघितले. संघाची धावसंख्या 17 वर तुम्ही पाहतायत. पहिला बॉल टॅप केल्या, बॉलला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. डीप मध्ये मिड ऑन मधून बॉल सारा डीप लॉंग कडे. एक रन पूर्ण केली. या बॉलवर सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचे काम. क्रिकेट खेळामध्ये प्रेझन्स ऑफ माइंड, तुमचं डोकं शांत असणं गरजेचं असतं. दीपेशला हे काम कित्येक वर्ष तो करत आले आणि चांगला प्रचंड अनुभव आहे. सूरज त्याने खूप चांगलं पारखलंय. आज अगदी आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना चांगली बॅट त्याची तलपली आहे आणि चांगला अनुभव या टीमला. आणखी एकदा आक्रमण, स्टँड अँड डिस्पॅच. आणि बघा तिथे रेलिंग ना तो षटकार ऐवा काय जरूर अडवला, परंतु 6 धावा या बॉलवर मिळत आहेत. सूरज इज ऑन फायर. यांच्याकडून दीपेश घरसाठी पारितोषिक 3 बॉल मध्ये 3 षटकार, 1000 रुपये. 3000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल 3 षटकांसाठी. सूरज आक्रमक झालाय. 1 चौकार, 2 षटकार, 2 डबल, 1 सिंगल. आतापर्यंत शिवम वर त्याने हल्ला बोल केला, ड्राईव्ह केल्या बॉलला. रिक्षा कव्हर अगदी लॉंग ऑफच्या मधोमध फिल्डर पोहोचलेत आणि इथे 1 रन कंप्लीट केले जाईल. सेन्सिबल क्रिकेट ज्याला आपण म्हणतोय. आणि आणखीन पारितोषिक आले. दोन्ही खेळाडूंपैकी कोणी 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर आकाश घरत, धाकटे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचे कॅश प्राइज हे खेळाडूंना दिलं जाईल. 25 ऑन बोर्ड. खूप चांगला स्टार्ट सध्या धाकटी जुईचा. थोडसा बाउन्सर अटेम्प्ट केला आणि किती चांगल्या पद्धतीने फिरवल्या बॉलला. गरकन गिरकी घेतली आणि तदनंतर पाठवल्या बॉलला डीप लॉंग लेग. वन लाईनच्या बाहेर चौकार. याच दरम्यान आणखीन एक पारितोषिक आलं. 3 बॉल मध्ये 3 षटकार. ऍडव्होकेट दीपक घर त्यांच्याकडून
खेळाडूंना तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज इथे दिलं जाईल आणि आकाश गर त्यांच्याकडून देखील दोन्ही खेळाडूंसाठी संधी 3 बॉल मध्ये 3 षटकार रोख रक्कम 5,000 रुपये. बंपर ऑफर. चौकारच्या मदतीने धावसंख्या फलक 29 धावांपर्यंत आम्ही बघितलंय. फॉलो तयार. हे काय होतं बॅट अगदी एक आगावेगा काही प्रयत्न. दीपेश जे की थोडं सरप्राईज कधी कधी म्हणतात ना ग्रिपिंग चेंज करायची असते जेव्हा बॉटम हँड टॉपला आणायचा असताना टॉपचा हँड बॉटमला घ्यायचा असतो तेव्हा कधी कधी फ्लो मध्ये एकच बॅट एकाच हातामध्ये ग्रिपिंग राहते आणि तसंच काही घडलं असावं दीपेश सोबत. आणि 1 रन या बॉलवर मिळते. संघ पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये 30 वर. पाणी हवाय मैदानामध्ये 2 ओव्हर संपलेत 30 धावा. अगदी बघू शकता 5,000चं कॅश प्राइज आहे लगातार 3 षटकारांसाठी. दुपारी आम्ही सुकापूर प्रीमियर लीग मध्ये षटकार हॅट्रिक साठी जवळपास अगदी 24,500चं बक्षीस लावण्यात आलं होतं आणि खेळाडूंना तिथे कारण वेगवेगळ्या खेळाडूंना लावले होते वेगवेगळे प्रेक्षक होते तिथे. रोशन 24,500चं प्राइज गुरुसाठी जो गावदे 40 ओनरचा गुरु परंतु त्याने 2 षटकार लगावले होते. तिसरा लगावला गेला नाही. रन फरकावर धाबा 30 बघायचा. ड्रिंक्स ब्रेक सध्या सुरू असताना याच्यानंतर आम्ही विनंती करू जे टीम आमच्या क्वालिफाय झालेत सुपर 5 मध्ये. एक मॅच आपली जरूर बाकी आहे परंतु त्या अगोदर आम्ही विनंती करतो धुतुम जांभूलपाडा आणि तुरमाली संघ आणि त्यासोबत खारकोपर. हॅलो तुम्हालाही आता जर लाईव्ह पाहत असाल तर तुम्ही यायचंय कारण यानंतर एक मॅच बाकी राहिली आहे ती 3 ओव्हरची असेल. राज म्हात्रे तृतीय षटकामध्ये आले. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आले होत्या. काहीशी चांगलं कमबॅक झालं. सेकंड ओव्हरमध्ये शिवमच्या गोलंदाजीतून त्यानं 13 रन खर्च केल्या. 1 विकेट 1 ब्रेक थ्रू लावलं होतं. प्रतीकला त्याने शांत केलं. थोडी प्रेक्षकांची संख्या देखील वाढेल कांचन दादा कारण 2 सेमी 1 फायनल यानंतर सुपर 10 ची लढत. राज सज्ज झाले. समोर दीपेश आहेत तयार नव्हते. 30 वर सांघिक धावा 2 ओव्हर नंतर. अर्थातच 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलचा अजूनही उर्वरित आहे. बघायचं कोण कोणावर किती हावी ठरेली कारण पहिलं सत्र जेवढं चांगलं जातं तेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये चांगली कामगिरी दडपण कबीर राहता आणि इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न थोडस नटराज स्टाईलनं दीपेश खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येते दीपेशला मैदानात चांगली कामगिरी. ज्या खेळासाठी गेल्या वर्षी दीपेशला भरपूर सीझन गाजवला आपल्या बॅट मधून बॉल मधून. यंदाही काही टुर्नामेंट चांगले केलेत. काही टुर्नामेंट मध्ये अगदी प्रयत्न संघर्ष राहिले परंतु अध्याय उंच केलाय बॉल. मिससाविंग स्लॉट मध्ये जरूर बॉल होता. थोडासा नाराज असेल. ऑन साइडचा बॉल थोडासा ऑफ साइडला खेळायचा. खरं तर ऑफ साइडचा बॉल थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता त्याचा. बॅटचा टो एंडवर बॉल लागला. इथे 1 रन पूर्ण केले जाईल. डॉट बॉल नंतर सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सूरजला स्ट्रायकर एंड कडे आणले. ज्या सूरजला 22 रन केलेत आतापर्यंत 7 बॉल मध्ये. स्कोर झालाय 31-31. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल फेकले गेले. 10 बॉलचा पूर्वार्ध अजूनही बाकी आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये बऱ्याच सजावटी आहेत. स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये मिड विकेट आहेत. लॉंग ऑन वेगाने बॉलवर केले. पोचले क्षेत्ररक्षक चांगलं कलेक्शन केले. थ्रो योग्य एंडला आणि अँड बेलेला माघार घेतली सूरजनं. त्यामुळे परतावं लागेल दीपेश चकेलचा अंत. दोन जिद्दी संघ 2 बलाढ्य संघ ज्यांना आपलं गुणप्रदर्शन
हे खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलं. पहिली मॅचेस दोन्ही टीमला खूप चांगल्या पद्धतीने जिंकल्या आहेत. त्यानंतर आता मैदानामध्ये अस्तित्वाची लढाई लढत असताना शेवटी अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न. संपूर्ण रात्रभर ही स्पर्धा चालेल. जवळपास 11 तास स्ट्रीमिंग. रणफलकावर धावा आहेत त्या 31-31. राज काय बॉलिंग केले राजने यावेळेस. थोडस चकमा दिला फलंदाजाला, थोडस स्लोअर वन केलं. कारण मयूर पाटील जो खेळाडू मैदानामध्ये आहे मागे बॉलवर सिंगल घेऊन डबलच्या प्रयत्नाने बाद झाले होते आणि आता एक सिंगल. धावा आहे टोटल 33. राज अगदी आपण उत्तम बॉलिंग त्याने आतापर्यंत साकारली. लॉफ्टी ड्राईव्ह बॉल सारा डीप मध्ये लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत. एक रन बनले तो इसडला बॉल आणि धावा चोडण्यासाठी उलकले जातात हे दोन खेळाडू आणि तिथे झाले नजरे समोरून. मध्यरात्रीमध्ये अगदी बघू शकतो 2:21 धावांची चोरी. $35 ऑन अ बोर्ड. सूरज वॉट अ शॉट. अनबिलिव्हेबल. काय आज हा पठ्ठा लढतोय मैदानामध्ये. धमाकेदार फलंदाजी. संघर्षाचा वारसा हाती घेऊन मैदानामध्ये उतरलेला खेळाडू. एंड केलं या ओव्हरचं पहिले 5 बॉल. राजनं सुरक्षित फेकले होते. अंतिम बॉल जसा टप्प्यात आला त्याला पाठवला. प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार आले. ही ओव्हर देखील 11 धावांचे राहिले. चला थोडस टीम मीटिंग नको, आपण फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. 3 ओव्हर नंतर धावा झाले. बॅटिंग करणारा धाकटी जुई संघ 2 बाद 41 41. आणि पाच जर धाकटीजुई संघ क्वालिफायर झाला सेमीफायनल मध्ये तर आकाश घेरत धाकटीजुई यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज हे या संघाला दिलं जाईल. ही तर अजून मोठी बंपर ऑफर. 41 वर संघ आता सध्या पोहोचलाय. संजय ठाकूर अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. टीमचे सगळ्यात लेजंड खेळाडू 40+ मध्ये देखील अगदी जवळपास त्यांचं वय. चांगला फटका आहे. गॅप मध्ये एक्झिक्यूट करायचं होतं. या फटक्याला नाही थांबू शकले तिथे खेळाडू. बॉल हाताला ब्रश करून पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकारानं स्वागत झालंय. या ओव्हरचं फिल्डिंग डिपार्टमेंट मधून साथ मिळत नाहीये. रन फलक सध्या 45 वर आपण बघतो. पूर्वार्धातील फक्त 5 बॉल आता उर्वरित आहेत. ज्यावेळेस मयूर पाटील मिळाले संधीचं सोनम करत असताना आणि आता हा बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न. सूरज तिथे थोडस बाल वाचलाय. अशा पद्धतीने तो लगेच ऍक्शन रिप्ले मध्ये आला. डॉट बॉल आलाय. रन फलकावर धावा आहे त्या 45 हवा सध्या आपण बघू शकता. मयूर पाटील स्लॉट मध्ये आलाय. बॉल झालाय उंच आकाशामध्ये आणि ही बहरली फलंदाजी. आणखीन एक दमदार लॉंग हिट. मिड विकेटला षटकार. दहा धावा पहिल्या 3 बॉल मध्ये. सांघिक अर्धशतक पूर्ण झालाय. 51 धावा धाकटी संघाच्या बोर्डवर. पुन्हा एकदा उडवलाय विषय मध्ये समोर. ब्लॅक स्क्रीनच्या क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका निवडला आणि त्यावरही ठोकलाय चौकार. प्रतीक सूरज नंतर एकदा मयूर मैदानामध्ये आपण बघतो. मयूर पाटील
काय बॅटिंग साकारताय, 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल. मैदानामध्ये त्याची दमदार बॅटिंग 15 वर तो पोहोचलाय आणि आता थोडस टेन्शनचं माहोल नावाखाली संघाच्या अगदी बाजूने म्हणावं लागेल, कारण आता फलंदाजांना मोठी संघर्षाची तयारी दाखवावी लागेल. संघाची सांघिक धावा आहेत त्या 55 धावा ऑन बोर्डवर. अगदी परफेक्ट जड मध्ये नियंत्रणामध्ये दिसले यावेळेस संजय ठाकूर. 1 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मयूर पाटीलनं केलं. रणफलक अगदी बघू शकतो जो जाऊन पोहोचलाय 56 56 तक 56. शेवटचा बॉल ह्या पहिल्या सत्रातील सूरज साठी जो भरपूर आक्रमक झाला. 3 षटकार त्याने ठोकले, 1 चौकारी. आणि बघा थोडस ट्रेस केलं आणि इथे उंच खेळ, परंतु कुठेतरी एलिव्हेशन थोडे कमी राहिलं आणि अंतिम बॉलवर मिळते विकेट. ती गोलंदाज संजय ठाकूर यांच्या खात्यामध्ये आणि अशा रीतीनं पहिलं सत्र हे समाप्त झालं. आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या 56 56 धावा आणि विजयासाठी करायची टीम नावेखाडीला 57.